स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। प्रकाशच आधार आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख अतिथी यांनी प्रकाशाचं पूजन करावं असं मी त्यांना विनंती करतो। दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून सोहळ्याचं उद्घाटन करावं। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात येईल। त्याचबरोबर मां सरस्वती यांच्या प्रतिमेला सुद्धा पाहुण्यांच्या हस्ते हार। एक मिनिट थोडं थांबा, या ठिकाणी दोन राहिले बघा। दीप प्रज्वलन होत आहे। प्रत्येक कार्यक्रमाचं तेज उचलून टाकणारी ज्योत ही प्रज्वलन होत आहे। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण केला जाणार आहे। तसेच मां सरस्वतीच्या प्रतिमेला सुद्धा हार अर्पण करून दीप प्रज्वलन। या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांना स्पर्धा म्हणजे यश अपयश कर्तृत्वाच्या आसमंतात गरुड जग देणारे, दातृत्वाच्या मंदिरातील कळसावर विराजमान असणारे, रखरखत्या निखाऱ्यावर चालूनही निष्ठेचे दिव्यत्व सिद्ध करणारे, कला क्रीडा शिक्षण समाजसेवा या क्षेत्रात बहुआयामी व्यक्तिमत्व जोपासणारे असे या ठिकाणी उपाध्यक्ष नाणे साहेबांचं स्वागत आहे। विद्यार्थ्यांनी जरा टाळ्या वाजवा। मात्रे सर सॉरी, धन्यवाद सर। यानंतर पुढील स्वागत पती पंचायत समिती पाली यांचं यथोचित स्वागत करावं। यानंतर निंबाळकर सरांचं त्यांनी स्वागत करावं। स्वार्थाला जिथं काळजात थारा नसतो तिथं फक्त निर्व्याज सहकार्याचा पहारा असतो। मनात उत्साहाने भरलेला स्वागताच्या तोरणांना फुले शब्दांची गुंफतो, स्वागताच्या तोरणांना फुले शब्दांची गुंफतो तुमच्या पाहतो। उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत होत आहे आणि आमचं स्वागत स्वीकारल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद। टप्प्याकडे जात आहोत। मी शब्दांना तोलत आहे मातीच्या ऋणात राहून, मी शब्दांना तोलत आहे मातीच्या ऋणात राहून। आजच्या या वैयक्तिक क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित असलेले सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाचे सन्मान्य अध्यक्ष विठ्ठलराव घाडगे साहेब, आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले सुधागड तालुका पंचायत समितीचे माजी सभापती रमेशदादा साळुंके, या संघाचे उपाध्यक्ष वसंतराव लाने साहेब, ज्येष्ठ सल्लागार माजी अध्यक्ष विठ्ठलराव खरेडकर साहेब, ज्यांच्या आयोजनामुळे हा कार्यक्रम आपण या ठिकाणी यशस्वी करत आहोत, असे या शाळेचे प्राचार्य आमचे मित्र घोडके सर, उपस्थित विविध शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक प्रतिनिधी, या ठिकाणी आपण खेळासाठी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्र आणि विशेषतः पाच्छापूर हायस्कूलमधून लेझिम पथकासाठी आलेले सर्व विद्यार्थी, आज आपण या वैयक्तिक क्रीडा स्पर्धेला सुरुवात करत असताना सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे आणि टाटे कॅपिटल यांच्या माध्यमातून गेले
बरेच वर्ष आपण या तालुक्यामध्ये 14 शाळांमध्ये विविध कार्यक्रम राबवतोय. हे कार्यक्रम राबवत असताना शाळांच्या भौतिक गरजा, त्यांना पाहिजे असलेल्या वस्तू, विद्यार्थ्यांना गरजेच्या वस्तू, त्यांच्या स्कॉलरशिपचे पुस्तकं, वह्या, काही फीज, हे सगळं टाटा कॅपिटल आपल्याला देतोय. हे करत असताना मला मुद्दाम या ठिकाणी उल्लेख करावा लागेल. या संघाचे जे पदाधिकारी आहेत, विठ्ठलराव गाडगे साहेब, खेरटकर साहेब, लहाणे साहेब, यांचं फार टाटा कॅपिटलशी जवळीक असल्यामुळे टाटा कॅपिटल त्यांच्या CSR मधून सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाला जो निधी दिला जातो, तो निधीचा वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या शाळांपर्यंत पोहोचवला जातो. गेल्या वर्षापर्यंत जवळजवळ 80% शाळांचं शौचालयाचं काम या संघाच्या माध्यमातून पूर्ण झालेलं आहे. ज्या शाळेने ज्या ज्या वस्तू मागितल्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न या संघाने केलेला आहे. आज आपल्याला मुद्दाम या ठिकाणी उल्लेख करेल की सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाच्या माध्यमातून माध्यमिक शाळा पाच्छापूर यांनी आम्हाला लेझिम पथकासाठी ड्रम, ढोल, लेझिम हे साहित्य द्या. हे साहित्य दिल्यानंतर त्यांनी स्वयंस्फूर्तीने सांगितलं, सर या मान्यवरांच्या पदाधिकाऱ्यांच्या समोर आम्हाला मुलांचं सादरीकरण करायचं आहे, कारण आमची शाळा दुर्गम डोंगराळ भागात आहे. हे असताना पदाधिकारी तिथपर्यंत पोहोचतील न पोहोचतील, परंतु आम्हाला दिलेल्या साहित्याचा पुरेपूर वापर आम्ही करतोय हे आम्हाला त्या लोकांना दाखवायचं आहे. आणि मला कौतुक करावं लागेल की ज्या ज्या शाळांना जे जे साहित्य दिलेलं आहे त्या साहित्याचा पुरेपूर उपयोग मुख्याध्यापकाच्या माध्यमातून ही सर्व मंडळी करत आहे. आज आपण वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा आणि चित्रकला स्पर्धा घेतल्या. या स्पर्धा आपण यशस्वीरित्या पार पडल्या. 2 स्पर्धेचा निकाल ताबडतोब आपण दिला. निबंध स्पर्धा आपण निवृत्त शिक्षकांच्या माध्यमातून तपासून घेऊन त्याचे नंबर काढले जातात. चित्रकला स्पर्धा सुद्धा गाडगे साहेबांच्या माध्यमातून, ड्रॉइंग टीचरच्या माध्यमातून ते नंबर दिले जातात. अशा प्रकारची ट्रान्सपरन्सी या संघाकडून केली जाते. विशेष कौतुक करावं लागेल की जे सुधागड तालुका रहिवासी सेवा संघासाठी जे संपर्क म्हणून प्रमुख म्हणून नेमलेले आहेत, मग आमचे सुजित जगताप असो, सुधीर शिंदे असो, काटकर सर, नरेश शेडगे सर असो, किंवा आमचे दरेकर सर असो, सुशील खाडे सर असो, ही मंडळी अहोरात्र या ठिकाणी मदत करते. मला मुद्दाम या ठिकाणी सांगावं लागेल, रात्रीपर्यंत मोहन म्हात्रे सर सुद्धा या ग्राउंडवर काम करत होते. आणि मी ज्या वेळेला जगताप सरना फोन केला तेव्हा सर आम्ही ट्रॅक आखण्याचं काम करतोय. म्हणजे संघ मदत देतोय, पण त्या संघाचा पुरेपूर फायदा घेण्याचे काम ही मंडळी करते. हे विद्यार्थी मित्र तुमच्यासाठी आहे. या शाळेचे मुख्याध्यापक मी मुद्दा उल्लेख करावा लागेल. गेल्या वर्षी सुद्धा या ठिकाणी आपण क्रीडा सामने घेतले. यावर्षी अनेक शाळांची मागणी होती की आमच्याकडे क्रीडा सामने घ्या, परंतु पाली हे ठिकाण आपल्याला मध्यवर्ती ठिकाण आहे, संपर्कासाठी बरं आहे, प्रवासासाठी बरं आहे. आणि म्हणून घोडके सरांनी ताबडतोब या ठिकाणी आपली सूचना मान्य केली आणि आपण या ठिकाणी सामने सुरू करणार आहोत. टाटा कॅपिटलचे असिस्टंट मॅनेजर या ठिकाणी येणार आहेत, परंतु त्यांना उशीर होणार आहे, मध्येच ते येतील. तर विद्यार्थी मित्र, आज तुम्ही या ठिकाणी आपल्या खेळाडूतीने प्रदर्शन दाखवणार आहात. हार जीत होत असते, सगळ्यांना काही प्रथम क्रमांक येत नाही, पण आपण सर्व मंडळी या ठिकाणी प्रयत्न करता, हे फार मोठं तुमचं कौशल्य आहे. म्हणून तुम्हाला शुभेच्छा देतो. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेषतः सुजित जगताप सर, सुधीर शिंदे सर, नरेश शेडगे सर, मिलिंद शिंदे सर या मंडळींनी खूप मेहनत घेतली की आमचं काम हलकं करण्याचा या मंडळीने प्रयत्न केला. त्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. टाटा कॅपिटल सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ आपल्या प्रवास खर्चासाठी सुद्धा या ठिकाणी रक्कम अदा केली जाते, आपल्याला अल्पोपार दिला जातो. या टाटा कॅपिटल सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ याच्या पदाधिकाऱ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आजच्या 2 दिवसाचा जो भोजन खर्च आहे, कारण आम्ही तालुका संघाकडून फक्त अल्पोपार देतो, परंतु रमेशदादा साळुंकेंनी सांगून टाकलं
की माझ्याकडून या 2 दिवसाचा आलेल्या मुलांना भोजन दिलं जाईल, त्याला सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देतो. बोडके सर कामामध्ये व्यस्त असूनही तुम्हा आम्हासाठी वेळ देतात, यांना धन्यवाद देतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो. जय. या ठिकाणी आज जो क्रीडा स्पर्धेचा आहे, मंचावर बसलेले आमचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री विठ्ठल घाडगे, तदनंतर सगळ्यांना परिचित असे श्री निंबाळकर सर, महापारा साहेब आणि साळुंके साहेब, या ठिकाणी साळुंके साहेब, साळुंके साहेब, तदनंतर साळुंके साहेब, गव्हावडे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री घोडके सर आणि आमचे मित्र ज्येष्ठ सल्लागार माजी अध्यक्ष श्री खेरडकर, संपूर्ण संपर्क प्रमुख असे जे टीम लीडर म्हणून मी म्हणेल सुजित सर आणि सर्व शिक्षकवृंद, या ठिकाणी तुम्ही वाट बघत असाल क्रीडा स्पर्धा कधी चालू होते. आम्हाला आनंद या ठिकाणी होत आहे की या निमित्ताने पालीमध्ये सुधागडमध्ये खेळाचं तसं शैक्षणिक कार्य करण्याचा आम्हाला या ठिकाणी एक संधी मिळालेली आहे आणि ती संधी आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमाने फार वर्षापासून करत आहोत. आणि आता निंबाळकरांनी सांगितलं त्याप्रमाणे की टाटा कॅपिटलने ज्यावेळेला आम्हाला अर्थसहाय्य चालू केलं तर असे संपूर्ण 14 हायस्कूलवरती संस्था काम करत आहे, शैक्षणिक भौतिक. आणि त्याचं ॲक्च्युली आमचे अध्यक्ष श्री घाडगे यांना फार ॲक्च्युली त्या ठिकाणी नाही, सुरुवातीला जेव्हा निंबाळकर या ठिकाणी नव्हते काम करायला आणि तेव्हा ते रिटायर झाल्यानंतर त्यांनी आमच्या या कार्यामध्ये झोकून दिल्यामुळे त्यांना खरोखर एक जबरदस्त असं म्हणजे शांती मिळाली, काम करण्यासाठी आणखी उत्साह आला. तर याचा फायदा तुम्ही खरं सांगायचं तर शिक्षक वर्ग चांगल्या प्रकारे कार्य करत असल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी काम करू शकतो. तर शिक्षक वर्गांचं सहकार्य नसेल तर आम्ही ठाण्यावरून यायचं 1-2 दिवस आणि काम करायचं इट इज इम्पॉसिबल ॲक्च्युली, म्हणजे फार खडतर आहे ते. आणि मुलांनो, ही संधी तुम्हाला मिळत आहे, त्याचा खरोखर तुम्ही चांगल्या प्रकारे लाभ घ्या आणि उंचाची उडी मारा. शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये पण तुम्हाला संस्थेतर्फे जी काही मदत पाहिजे ती मिळणार आहे, पण त्याच्याप्रमाणे तुमचं त्या ठिकाणी कार्य होणं गरजेचं आहे. स्पर्धेमध्ये नंबर जेव्हा मिळेल तेव्हा खरोखर तुम्हाला पण आनंद वाटेल. आणि जास्त न बोलताना तुम्हाला या स्पर्धामध्ये जे जे खेळाडू जे विद्यार्थी सहभागी झाले त्यांना शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द 14 हायस्कूलच्या कायम संपर्कात असणारे आणि आपण ज्या वेळेस मागणी करतो त्या वेळेस सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे यांच्या सूचनेनुसार आपल्याला सतत सेवा पुरवणारे असे हे गुडलक स्टोअरचे मालक भानुशाली सर यांचं मी या तालुका रहिवासी सेवा संघ आयोजित आजच्या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाच्या संदर्भात उपस्थित सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाचे अध्यक्ष श्रीयुत घाडगे साहेब, माझे अध्यक्ष श्रीयुत वसंत लाणे साहेब, माझी उपाध्यक्ष आणि सेक्रेटरी श्रीयुत विठ्ठल खेरडकर, सुधागड एज्युकेशन सोसायटीचे संचालक माननीय श्री रमेशदादा साळुंके, सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ सुधागड तालुका समन्वयक श्रीयुत निंबाळकर सर, स्पर्धेसाठी उपस्थित सुधागड तालुक्यातील सर्व शाळांचे क्रीडा शिक्षक आणि उपस्थित सर्व खेळाडू. दरवर्षी सुधागड रहिवासी सेवा संघ विविध उपक्रमाचं शालेय उपक्रमाचं आयोजन करतात. खरं तर या तालुक्याला आपल्या माध्यमातून खूप मोठं सहकार्य मिळत आहे आणि मला वाटतं गेल्या 2 वर्षापासून
जवळजवळ 14 शाळा आहेत तालुक्यात माध्यमिक, आणि त्या सर्वच शाळांना आपल्या माध्यमातून सर्व प्रकारची मदत उपलब्ध होत आहे. काही अंश मागच्या 2-3 वर्षाखाली काही शाळा या मदतीपासून थोड्या वंचित राहत होत्या, परंतु आपण सर्व शाळेशी संपर्क साधून निंबाळकर सर वैयक्तिक संपर्क साधतात आणि प्रत्येक शाळेला ज्या प्रकारची मदत आवश्यक असेल त्या मुख्याध्यापकांना विचारून त्या प्रकारचे शालेय उपयोगी साहित्य असो, क्रीडा साहित्य असो किंवा अन्य कुठल्याही प्रकारची मदत त्यांच्या रहिवासी सेवा संघाच्या माध्यमातून आज आपल्याला होत आहे. माझी सर्व शिक्षकांना, मुख्याध्यापकांना विनंती आहे की या सर्व बाबींची मदत घेऊन आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत मदत कशी पोहोचेल. सगळ्यात महत्त्वाचा फायदा सर आम्हाला या गोष्टीचा होतोय की जे तालुक्यातील मातृक्षेत्र किंवा मातृपुत्र क्षेत्र हरपलेले मुलं आहेत ते शिक्षणापासून वंचित राहत होते, परंतु आपल्या माध्यमातून त्यांच्या सर्व प्रकारच्या फी या शाळेला मिळत आहेत आणि ते विद्यार्थी आज चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊ शकतात. त्याच्यामुळं मी खरंच आपण खूप खूप आभार मानतो, धन्यवाद देतो. अशाच प्रकारची मदत तळागाळातल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचावी ही बल्लाळेश्वरी प्रार्थना करतो. आणि आजपासून सुरू होणाऱ्या या क्रीडा स्पर्धेसाठी सर्व क्रीडा शिक्षक, सर्व खेळाडूंना शुभेच्छा देऊन मी थांबतो. स्वरूपात गबावडे हायस्कूल पालीचे मुख्याध्यापक घोडके सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शाळेसाठी दिलेल्या या फर्स्ट एडचा स्वीकार करावा. आणि श्री साळुंके साहेब, शाळेचे मुख्याध्यापक घोडके सर, माझे मित्र आणि सुधागड तालुका ठाण्याचे समन्वयक निंबाळकर सर, उपाध्यक्ष आमचे संस्थेचे श्री वसंत लहाने, सल्लागार श्री खेरडकर, तसेच इथे जमलेले सर्व शाळेचे प्रतिनिधी, जे इथे आलेले सर्व शाळेचे प्रतिनिधी आहेत ते शैक्षणिक आणि क्रीडा ह्या सर्वांसाठी अहोरात्र मेहनत करून तर सक्सेस होण्यासाठी जे मदत करत आहेत तेच खरे संयोजक आहेत, ते सर्व इथे घडून आणणार आहेत. त्यांचे मी विशेष हार्दिक स्वागत करतो आणि त्यांचा आभार मानतो. आणि मला फक्त एवढंच सांगायचं आहे की आज हा दिवस आहे क्रीडा सामना. हा क्रीडा तुमचा तालुकास्तरीय तुम्ही ते क्रीडा सामने आपण घेतोय ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हा मुलांना तालुक्यामध्ये प्रत्येक 14 शाळेतल्या काही मुलांना तालुक्यामध्ये ज्यांची इच्छा आहे त्यांना वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होता यावे. मला वाटतं आपण 8 ते 10 प्रकारच्या क्रीडा स्पर्धा घेतोय, वैयक्तिक क्रीडा स्पर्धा. आणि सांघिक क्रीडा स्पर्धेपेक्षा वैयक्तिक क्रीडा स्पर्धा ह्या सध्या खूप महत्त्वाच्या आहेत, तुम्हाला माहिती असेलच. गव्हर्नमेंटच्या, सरकारच्या सिक्युरिटी जॉबमध्ये ते सर्व प्रकारचे म्हणजे वॉचमॅनपासून तुमचे मिलिटरी सैनिकापर्यंत, NDA परत ज्या स्पर्धा होतात, जिथे भरती होते तिथे हे जे वैयक्तिक क्रीडा स्पर्धा त्या उपयोगी पडतात. ह्या तुम्हाला माहिती असेलच, आम्हाला त्याची कल्पना आहे. त्यामुळे गेली 10 वर्ष, 9 वर्ष तरी पूर्ण झाले असतील. 10 वर्षापूर्वी 5 शाळा होत्या, 7 झाल्या, 3-4 वर्षापूर्वी आपण पूर्ण 14 शाळा त्या खेळामध्ये भाग घेतात. शैक्षणिक स्पर्धा घेण्याचा उद्देश तर तुम्हाला कुठल्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षेची भीती राहू नये. कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला स्पर्धा असते, गव्हर्नमेंटच्या स्पर्धा परीक्षा असतात, त्यासाठी बसायचं असतं, त्यासाठी जनरल नॉलेजची गरज आहे. आणि ह्या सर्व गोष्टीचा तुम्हाला तुमच्या शिक्षणाबरोबर तुमची वैयक्तिक डेव्हलपमेंट, विकास व्हायला पाहिजे, तुमचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे. आता नुसतं शिक्षण घेऊन उपयोग नाही. शिक्षण घेणं हा फक्त 50% भाग झाला. तुम्ही शिक्षणाने फक्त लिहायला वाचायला सुशिक्षित होता, पण तुमचा जनरल अभ्यास केल्याने तुमचं जे व्यक्तित्व आहे ते खुलतं. तुम्हाला जनरल अभ्यासाने, सामान्य ज्ञानाने तुम्ही लोकांमध्ये बोलण्यामध्ये, एखाद्या ऑफिसमध्ये लागले तिकडे इंटरव्ह्यू देण्यामध्ये याचा फायदा आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. शिक्षणाचा फायदा तुमचा डिग्री
कारण तुम्ही इंजिनिअरिंग डिग्री घेतली तरी तुम्हाला लगेच कोण नोकरी देत नाही. तुमच्यामध्ये तो स्किल डेव्हलप झाला की नाही, तुमच्याकडे लोक इंटरव्ह्यू स्किल आहे का, तुमच्याकडे स्पर्धा स्पीड आहे का. कारण लाखभर इंजिनियर आले आणि 10 इंजिनियरची वॅकन्सी असेल, 1 लाखभर इंजिनिअरने प्रवेश अर्ज केले, तर तुम्हाला तुमच्यात ते सर्व गुण बघतात. ते तुमच्याकडे एखादा क्रीडा गुण असेल तर त्या कंपनीला क्रीडामध्ये गरज असेल तर ते थोडंसं तुम्हाला त्याच्यातले एक्स्ट्रा मार्क देऊन तुम्हाला तिथे घेतात. तर ह्या सर्व गोष्टीचा विचार करा, तुम्ही विद्यार्थ्यांनी विचार करावा. आणि याच्यासाठीच हे आपण सर्व बनवत आहे, म्हणून त्याचं तुम्हाला मी महत्त्व समजावून सांगत आहे. दुसरं, ह्या क्रीडा सामन्यामध्ये तुम्ही सर्व शाळेतली मुलं सहभागी आहात. शैक्षणिक आणि क्रीडा सामन्यामध्ये जे विद्यार्थी सहभागी आहेत त्यांच्यासाठी सहभाग सर्टिफिकेट आम्ही कंपल्सरी सर्व जणांना देऊन, त्याचबरोबर तुम्हाला एक टोकन काहीतरी बक्षीस पण देण्याचं मी एक घोषित करतो. आत्ताच आपलं फर्स्ट एड बॉक्स दिलेलंच आहे. सर्व शाळेना आपण वाचनालय पुस्तके दिलेत, जरा 150-200 पुस्तक प्रत्येक वाचनालय दिलेली आहेत. त्याचं सुद्धा आज टाटा कॅपिटलचे जे असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट येणार होते, त्यांना उशीर झालेला आहे, ऑन द वे असतील ते खोपोली वगैरे परत. ते आल्यानंतर आपल्याला 10-15 मिनिटं त्यांच्यासाठी त्यांच्या हस्ते याचं वाटप करणार आहोत आपण, आणि त्यांच्याकडून 2 शब्दाचे मार्गदर्शन घेणार आहोत. तर याची तुम्हाला कल्पना असावी. मी आता विशेष आभार मानेल की निंबाळकर सर आणि त्यांनी इकडे तयार केलेली टीम, ही प्रत्येक शाळेचे सुजित सर, शेट्टी सर आणि सुधीर शिंदे, सचिन खाडे, काटकर सर, पात्रे सर, बरेचसे, म्हणजे नाव घेण्यापेक्षा मी सर्व टीमला इथं आलेल्या प्रत्येक शाळेच्या प्रतिनिधींना की त्यांनी ते काम करतात म्हणून हे कार्यक्रम घेऊ शकतो. कारण आमचे मुंबईवरून 35 ते 40 कार्यकर्ते आहेत, पण आज आम्ही तिघच इकडे येऊन पोहोचलेलो आहोत. आणि तिघांनी हा कार्यक्रम होऊ शकत नाही. तुमचे शाळा मुख्याध्यापक आणि तुमचे प्रतिनिधी, हा खरं तुमचाच कार्यक्रम आहे. आम्ही फक्त माध्यम आहोत. टाटा कॅपिटल आणि तिकडचे देणगीदार यांच्याकडून जे काय सहकार्य मिळतं ते तुमच्या परत आणून देण्यासाठी जे प्रमुख माध्यम आहे हे निंबाळकर सर आणि तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापक आणि प्रतिनिधी आहे, ते तुम्ही लक्षात ठेवावे आणि तुम्ही सर्व मुलांना त्यांना सहकार्य करावे. मी या सभेस, या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि ऑल दी बेस्ट करून माझं 2 शब्द. की त्यांनी माननीय श्री अश्विन नायडू साहेब यांचं यथोचित स्वागत करावं. व्हाईस प्रेसिडेंट टाटा कॅपिटल नायडू साहेब आलेले आहेत. आपण या ठिकाणी यथोचित त्यांचं स्वागत केलेलं आहे. विद्यार्थी मित्र, की आम्ही मंडळी आपल्यापर्यंत आपल्या शाळेला जी मदत करतो त्याचं संपूर्ण श्रेय हे नायडू साहेबांकडे आहे. कारण टाटा कॅपिटल आणि सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ यांचा समन्वय अत्यंत चांगला आहे आणि साहेबांना खूप आवड आहे की तुमच्या शाळांना भेट द्यावी, तुम्हाला मदत करावी. त्याला जे जे करता येईल ते ते करण्याचा प्रयत्न साहेब नेहमी करतायत. आणि म्हणून मी त्यांना या ठिकाणी त्यांच्या व्यस्त कामामुळे सुद्धा ते या ठिकाणी पोचू शकले, म्हणून त्यांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो. आणि आपल्या सर्वांना ते शुभेच्छा द्याव्यात, कारण सर्व शाळांना साहेबांना पोचणं शक्य नाही. आणि म्हणून ठराविक शाळांना त्यांच्याबरोबर आम्ही मंडळी जाऊन तुमच्या शाळेच्या ज्या गरजा आहेत किंवा ज्या दिलेल्या वस्तू आहेत त्याचा पुरेपूर कसा उपयोग होतो हे पाहणार आहोत. आत्ताच या ठिकाणी माध्यमिक विद्यालय पाच्छापूर यांना आपण ड्रम, ढोल, लेझिम हे साहित्य दिलं. या शाळेने या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आपलं खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी केलं.
आणि म्हणून अशा प्रकारचं सर्व साहित्य जे यापूर्वी दिलेलं आहे तुम्हाला ते जीर्ण झालेलं असेल, कारण याची सुरुवात आपल्या सर्वांना माहिती आहे माडिक साहेबांपासून सुरू झाली आणि माडिक साहेबांच्या काळामध्ये बोलक्या भिंती वगैरे वगैरे साहित्य आपण दिलं. हवामान अति पावसाळा यामुळे त्या बोलक्या भिंती आता फार खराब झालेल्या आहेत आणि म्हणून आपण दिलेलं साहित्य हे कशा प्रकारे वापर केला जातो याचं साहेबांची शाळेला भेट द्यावी, तुम्हाला भेट द्यावं ही फार इच्छा आहे आणि म्हणून आम्ही प्रायोगिक तत्वावर एक 5-6 शाळांना आज भेटी देणार आहोत. यापुढे सुद्धा अशीच मदत असं सहकार्य नायडू साहेबांच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना मिळेल अशी सदिच्छा व्यक्त करतो. साहेबांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि आजच्या सभेचे आपले प्रमुख पाहुणे टाटा कॅपिटल लिमिटेडचे असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट नायडू सर आलेले आहेत. त्यांचे आपण सर्वांनी टाळ्याचे गजरात स्वागत करावे. तुम्हाला मी माझ्या अगोदरच्या भाषणात सांगितलेच आहे, आज शैक्षणिक आणि क्रीडा साहित्य आणि या स्पर्धा यांचा शैक्षणिक क्रीडा साहित्यासाठी लागणारे साहित्य तसेच तुमच्या भौतिक सुविधा आणि त्यासाठी तुम्हाला इथपर्यंत येण्यासाठी लागणारा प्रवास खर्च, आलेल्या मुलांचा न्याहारीचा चहापाण्याचा खर्च, शिक्षक वर्ग आपण आपल्या 15-20 किलोमीटरहून येतात त्यांचा सर्व खर्च, हा सर्व जो होतो तो टाटा कॅपिटल सर्व्हिस लिमिटेड यांच्या सहकार्याने होतो. आणि टाटा कॅपिटलने गेल्या 8-9 वर्ष होतील, आता 8 वर्ष पूर्ण झाली. 9 वर्षांमध्ये सुधागड तालुक्यामध्ये शैक्षणिक क्रांती घडवलेली आहे. आज आम्हाला प्रत्येक ठिकाणून फोन येतात की जे काम चाललेलं आहे शैक्षणिक ते खूप चांगलं चाललेलं आहे. आम्ही लोकांना सांगतो की हे सुधागड तालुका संघटना आणि आम्ही हे फक्त माध्यम आहोत, पण याच्यासाठी CSR फंडातून टाटा कॅपिटल यांनी खूप मोठे सहकार्य दिलेले आहे आणि म्हणूनच हे होतंय, नाही तर होणारच नाही आहे. कारण आज या शाळेवर शौचालयापासून जवळजवळ 9 ठिकाणी आपण शौचालय बांधले 14 शाळेपैकी आणि ती अजून सुद्धा चांगल्या प्रकारे आहेत. इतर छोट्या मोठ्या NGOने शौचालय दिले, 2-3 वर्षामध्ये पत्रे जे असतात निघून जातात, आपली कायमस्वरूपी टिकणारी आहेत. तुम्हाला क्रीडा साहित्य दिलेलं आहे ते सुद्धा कायमस्वरूपी 5-10 वर्ष चाललेले आहे. बरेच दिलेले, आता वेळ नाही आहे, सरांना सुद्धा अजून 4-5 शाळेवर भेटी द्यायचे. आणि आज आपल्याला टाटा कॅपिटलच्या सौजन्याने की एक फर्स्ट एड बॉक्स आज दिलेला आहे. त्यांचं मी विनंती करतो लवकरच सर्व शाळेचे क्रीडा प्रतिनिधी आले आहेत त्यांनी इथे यावे आणि ते सरांच्या हस्ते त्यांचं मी बोलतो तर नाव समजून घ्या त्यांच्या हस्ते द्यायचे. तसेच आपण सर आम्ही सर्व शाळेना वाचनालय बॉक्स दिले 150-200 बुक का, वो बाकी सब स्कूल में हम लोग डिस्ट्रीब्यूट किया. ये एक स्कूल के लिए हम लोग को पड़ा है, एक स्कूल के लिए वो आपके हाथ से भी देने का है. ये आपल्याला करायचं आहे. आणि मी तुम्हाला शेवटी आवर्जून एवढेच सांगतो की इकडे आलेले आता जे सर जे जितना आने वाला है स्कूल का रिप्रेजेंटेटिव और मुख्याध्यापक, ये लोग है करके हम लोग ये कर सकता है, क्योंकि इधर ये कुछ अरेंज करने के लिए इतना 2-3 दिन में और मैं अकेला निम्बारकर सर खरड़कर हम लोग नहीं कर सकता है. तो उधर भी सब नौकरी करने वाले लोग हैं, एक प्राचार्य घोड़के सर है देतो. तो इसलिए हम लोग कि ये लोग पूरा शैक्षणिक क्रीड़ा ऐसे टीम है, इधर शैक्षणिक के लिए करने के लिए एक टीम है, क्रीड़ा करने के लिए एक टीम है और पूरा सब प्रिंसिपल लोग हैं वो सहकार्य कर रहा है. इसलिए हम लोग एक कर रहा है. और तुम्हाला सर्वांना सांगायचं मेन म्हणजे टाटा कॅपिटल लिमिटेड ह्या कंपनी ही तुम्हाला सर्वांना माहिती आहे, टाटा ग्रुप सोशलमध्ये आपल्या जगामध्ये आपल्या देशामध्ये जगामध्ये नंबर 1 आहे. आणि अश्विन नायडू सर हे त्यांच्या माध्यमातून जे सहकार्य देतात सरांना त्यांचं नाव प्रत्येक ठिकाणी घेतलेलं आवडत नाहीये म्हणून मी टाटा कॅपिटल सांगतोय, कारण टाटा कॅपिटल फंड देते. पण तिथले जे CSR मध्ये काम करणारे अश्विन नायडू सर
मी शाळेच्या ज्या गरजा ह्या ज्या आहेत त्या मी त्यांच्यासमोर मांडल्यानंतर त्यांनी 100% पॉझिटिव्हच घेतात. कारण एका शाळेला एकदा एका प्रोजेक्टमध्ये 5 वर्षानंतर तुम्हाला पैसे दिले, 6व्या वर्षानंतर ते बंद करतात, प्रॉपर इव्हॅल्युएशन करतात. ते मी केलेल्या आम्ही टीमनी तुमच्या टीमनी केलेल्या इव्हॅल्युएशनवर विश्वास ठेवून ते गेली 3 वर्ष नुसता फंड त्यांच्या स्वतःच्या तिकडे कन्व्हिन्स करून करतायत. ते हे पर्सनल त्यांच्या बाबतीत मला बोलायचं आहे तुम्हाला. आणि ते आता त्या तिथे आहेत म्हणून तर मी तर पर्सनली सांगेन की ते तिथे आहेत म्हणून आपल्याला फंड मिळतो. त्याच्यानंतर किती मिळेल हे मला सांगू शकत नाहीये, कारण टाटा कॅपिटल फंड देतेच, पण ती किती दिवस देणार ते त्याचं ही प्रत्येक कंपनीची CSR देण्याची काहीतरी पॉलिसी असते. त्यांना वरून हे असतात ती देऊ शकत नाही. एका ठिकाणी तुम्हाला 10 वर्ष तुम्हाला फिडिंग केलं, आता 10 वर्ष फिडिंग केल्यानंतर तुम्ही आता स्वतःच्या वेळा उभं राहायला पाहिजे. हे CSRचं रूल आहे, बरोबर साहेब. पण मी साहेब तेवढे नायडू सर पर्सनल लेवलला घेऊन ते साहेबांकडे जातात आणि मदत करतात. आणि आपल्या सुधागड संस्थेमध्ये काम करणारे जरी नोकरी धंदा करणारे लोक आहेत, वेळचे रिपोर्ट देणं, हे देणं, प्रॉपर देणं, हे तेवढे एक्सपर्ट नाहीये. इतर NGO साठी आपण प्रोफेशनल नाही आहेत. एक सामाजिक साधी संस्था आहे, त्या साधी संस्थेला ते आपल्या ह्याच्यावर ते मदत करतायत. त्याबद्दल मी आणि आपले सापड सर्व सर्व प्रतिनिधीतर्फे मी त्यांचे खरोखर आभारी ऋणी आहे. आणि या संस्थेतर्फे मी फक्त एवढंच सांगू शकतो, मी नेहमी सरांना सांगतो, नायडू सरांना सांगतो की तुम्ही आम्हाला खूप दिलेत, खूप म्हणजे खूप दिलेत. तुम्ही दिलेत हे पाहून इथले छोटे मोठे राजकीय नेते थोडे शाळेला द्यायला लागलेत. कोण 50 डझन, कोण 25 डझन एका शाळेवर. 14 हायस्कूल तर कोणी करू शकत नाही तुमच्याशिवाय. 50 डझन 25 डझन करून एका 10, 15, 20, 25 शाळात वाचलेल्या मुलांना बक्षीस देऊन जातात, पेपरला देतात. पण ते देत आहेत म्हणजे त्याच्यावेळेला आपण चालू केलं म्हणून लोक देतात. हम लोग चालू किया करके वो लोग दे रहे हैं, लेकिन ये हम लोग ये इतना नहीं दे रहे. 25 जबन 50 जबन बुक लाने का और प्रोग्राम करने का, पेपर में देने का, ऐसा लोग कर रहे हैं. अच्छे, वो भी अच्छे है, कम से कम लोग बाकी भी लोग दे रहा है. तो अभी हम हमारा सब स्कूल में आप बहुत कुछ दिए हैं टाटा कैपिटल में. लेकिन जो रेगुलर हम लोग जो बोलता है कि हमारा बच्चे लोगों को जो पितृछत्र और अपंग, गरीब, बहुत करूं जो बच्चे लोगों के लिए हमको रूटीन नोटबुक, टेक्स्ट बुक, स्कॉलरशिप एग्जाम के लिए हमारा इतना बच्चे लोग बैठता है. पूरा स्कूल में लगता है 200-300 रुपए बच्चा लोग ज्यादा इतना बैठता है. तो स्कूल तो स्कॉलरशिप का बुक, उसका एंट्री फी, और आदिवासी लोगों के लिए दाबी का ये जो दे रहा है ये रूटीन है. क्योंकि ये आगे का बच्चा लोग तो पढ़ के अच्छा होके जाते हैं और नया बच्चा लोग आते हैं, उसको वो जरूरत है. तो इसेंशियल थिंग है, रेगुलर कंजम्पशन है ये. और ये लोगों का एरिया में उतना लगता है. वो मेरा रिक्वेस्ट आपको हमेशा है और उसके लिए ज्यादा से ज्यादा अपने को काम करने का है. इतना बोल के मैं अश्विन सर को धन्यवाद देके मेरा 2 शब्द पूर्ण करता हूँ. और अश्विन सर को बोलता हूँ, आप अश्विन सर को बोलता हूँ, आप 2 शब्द इंग्लिश में बोलिए, हमारे बच्चे लोग इंग्लिश समझेंगे. आणि मला माहिती 12 वाजले, भूक पण लागली आणि इथे तुम्ही उन्हात बसले म्हणून जास्त तुमचा वेळ घेणार नाही. पण हे प्रॉमिस करतो तुम्हाला की जोपर्यंत तुम्ही सगळं स्पोर्ट्समध्ये एक्सेल करतात, अभ्यासमध्ये चांगलं शिकून इकडनं या सुधागडवरून निघून मुंबईला तुम्ही येणार शिकायला आणि काम करायला, तोपर्यंत माझ्याकडनं ते मी प्रयत्न करणार की हे सपोर्ट कंटिन्यू राहिला. आणि बाकी तुम्ही सगळं करा. आणि मी सरांना विचारतो, क्रिकेटचं किट तुम्हाला क्रिकेट आवडत नाही का? क्रिकेटचं किट नाही तुमच्याकडे, राईट? आता मागितलंय ना. क्रिकेट, हॉकी, फुटबॉल काय नाही. मग काय आहे, कुठलं आहे? फक्त रनिंग, कबड्डी आहे. तुम्ही कबड्डी घेता आणि रनिंगचं कोण आहे? हां, मग क्रिकेट पाहिजे की नाही? क्रिकेट, व्हॉलीबॉल, हां, ते सगळे करू आपण यावेळी. सर उद्या घ्यायचं उद्या ना, सगळे खेळ खेळणार. मग क्रिकेट पण खेळा तुम्ही. हां, ठीक आहे.
चला ऑल द बेस्ट आणि आपण भेटूया मग. चला. माध्यमिक विद्यालय खवणी, प्रबोधनकार ठाकरे माध्यमिक विद्यालय माणगाव बुद्रुक, बल्लाळ विनायक प्रशाळा पाली. चलो कंटिन्यू ओके. सर सर्वांनी इथेच थांबा, जाऊ नका. फर्स्ट एड आपल्याला मिळाल्यानंतर आपण एक ग्रुप फोटो काढणार आहोत. त्यामुळे सर्व शिक्षकांना विनंती की त्यांनी कृपया याच ठिकाणी ओके. ओके ओके. इथं खाली या, खाली सगळ्यांनी. सर्व शिक्षकांना सर्व एक डिमांड मिनिट सर. या टाटा कॅपिटल लिमिटेड आणि सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे यांच्या मार्फत पूर्ण केल्या जात आहेत आणि याच्यातूनच आमच्या शाळांचा एक विकास किंवा मागासवर्गीय तालुका असल्यामुळे येथील विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती ही परीक्षांची फी भरण्या इतपत नसते. तरी सुद्धा आज टाटा कॅपिटल यांच्या मार्फत विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची परीक्षा फी आम्हाला मिळत असल्याने आज आम्ही अनेक विद्यार्थी या ठिकाणी परीक्षांमध्ये सहभागी करत आहोत. त्यांना मार्गदर्शन जगताप सर पुढे, जगताप सर. गेट सेट गो. एक शाळेचे विद्यार्थी आणि मग गेट सेट गो. आता मगाचे राहिले 2 विद्यार्थी.
21. रविता ये त्यांना मत साईड काढा. रविता अजून लांबून मारा. भात वाला आहे, भात वाला तिथं तुम्ही.